फुलस्केपच्या वह्या लागल्या होत्या मला, तर ते एकाच वहीमध्ये लिखाण व्हावं आणि सेम ग्रंथासारखी वही बनावी या उद्देशाने मी वही बनवली. म्हणजे मला खूप उशिरा मी चालू केलं, पण जे आहे या प्रतिष्ठाननी यांचा 2009 पासून उपक्रम चालू आहे. यांचं खरोखर मनापासून धन्यवाद. आणि मला सांगायला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जो जिल्हा असेल तो छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे. इथं जास्तीत जास्त वह्या मी महाराष्ट्रात मला सारखं कुठेही जावं लागत नाही, पण 2-3 महिन्यांनी मला काय होतं की बॉक्स पॅक करायचा वह्यांचा ते आणायचं. त्यापेक्षा मी 2-3 महिन्यांनी या भागामध्ये 100-200 वह्या या भागात 2-3 महिन्यात जातातच. म्हणजे लोक नवीन नवीन भाविक लिखाण करतातच. त्याबद्दल खरोखर छत्रपती संभाजीनगर वासियांचं मनापासून अभिनंदन. ज्ञानेश्वरी लिखाणामुळं आपल्यामध्ये खरोखर जीवनात आपण दैनंदिन जीवनात बरेच जण आहेत की आता पारायणाला मला सांगितलं की इथं 150 लोकसंख्या बसलेली आहे, पण इथं आता कीर्तनाला बरीच संख्या आहे. बरेच पुरुष मंडळी कामाला जातात, तर आपल्या वेळेनुसार आपल्याला जेव्हा कधीही दिवसभरामध्ये मिळेल त्या वेळेमध्ये आपण सांगितलं की रोजच्या 25च ओव्या लिहा. म्हणजे एक रोजचा अर्धा तास जरी दिला तरी आपलं ते लिखाण वर्षभरामध्ये पूर्ण होतं. नाही तर बरेच जण आपण आहे की काहीच करत नाही देवाचं. या माध्यमातून रोजच्या रोज आपल्याला माऊलींची ज्ञानेश्वरीची सेवा होती. आणि हा प्रत्येक शब्द ज्ञानेश्वरी आपल्याकडून 2 ग्रंथ लिहिले जातात, भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी. दोन्ही ग्रंथामधले शब्द हे भगवंताच्या मुखातून निघालेले, त्यामुळे प्रत्येक अक्षर मंत्र आहे. तर त्याचे आपल्या अजूनही जे भाविक राहिले असतील त्या भाविकांनी, या पवार महाराज आहेत या संस्थांचे जे पदाधिकारी असतील त्यांच्याकडून पण खरोखर लिहा. अजूनही बऱ्याच भाविकांनी वह्या घेतल्यात, लिहिलेल्या नसतील तर त्यांनी ती पूर्ण करा. जर एकट्याला नाही जमत तर दोघांनी मिळून लिहा, घरातल्या सर्व सदस्यांनी मिळून लिहा. पण सर्वांनी ज्ञानेश्वरी आणि खरोखर लिखाणाचे एवढे फायदे आहेत की म्हणजे आपल्याला एक मानसिक आनंद, सुख, समाधान ते तर नक्कीच मिळतं, पण आपल्या शारीरिक अडचणी, प्रापंचिक अडचणी, मोठे दुर्धर, मी खोटं नाही बोलत, भगवंताच्या दारात आहे, पण कॅन्सर सारखे दुर्धर आजार या ज्ञानेश्वरीच्या लिखाणामुळे दूर झालेले. कोरोना काळात भरपूर पेशंट ICU मध्ये असायचे, तिथं लिखाण केलं जायचं, तिथं वाचन केलं जायचं. तर खरोखर सर्वांनी अनुभव. आता जो सत्कार झाला हा माझा नाहीच आहे, हा ज्ञानेश्वरीचा आणि माऊलींचा सत्कार आहे. मला म्हणजे मी काहीच नाही. त्याच्या आधी महत्वाचं म्हणजे बरेच जण असतील इतर की म्हणजे निम्म्याच्या जास्त लोकांची ज्ञानेश्वरी पूर्ण वाचून झालेली नसेल. मी भरपूर वेळा प्रयत्न केला पण माझंही वाचन झालं नाही. पण जेव्हा मी लिखाण केलं तेव्हा माझं वाचन झालं. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी अर्थसहित ग्रंथ घेऊन प्रत्येक ओवीचा अर्थ 2-4 वेळा वाचून नंतर जर ती ओवी लिहिली तर त्याचा अर्थ चांगल्या प्रकारे समजला जाईल की माऊलींनी एवढ्या कमी वयामध्ये आपल्याला काय सांगितलं. थोडं सांगतो, माझ्याच झालेलं परिवर्तन. शक्यतो कुणाचं मन दुखवत नाही, पण कधी चुकून मच्छर चावला तर मारायचो, पण मी जेव्हापासून ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा शपथ मी मच्छरही मारत नाही. म्हणजे एवढा ज्ञानेश्वरीचा आपल्यावर नक्कीच परिणाम होतो. त्याचा सर्वांनी आनंद घ्यावा. आणि आपण जीवनात आलेले माऊलींचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहे. माऊलींचं अवतार कार्य एकच होतं की आपल्याला ज्ञानेश्वरी सांगणं. त्यांची ज्ञानेश्वरी जेव्हा सांगून झाली त्यानंतरच ते म्हणले की मी समाधी घेतो. म्हणजे ते फक्त आपल्याला ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी आले होते. आणि त्याचा आपण सर्वांनी कुठेतरी उतराई व्हावं यासाठी माझी सर्वांना इच्छा आहे. वाचा, लिहा, काय नाही तर घरात तरी ठेवा. ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, ज्याला शक्य आहे रोज थोडं वाचा. हरिभक्तपरायण गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरी सांगतात रोज 2-4 अभंग वाचा, 5-10 ओव्या वाचा. आपल्याला जसं जमन, आपल्याला पूर्ण वेळ बसावा असं काही नाहीये. थोडा वेळ सर्वांनी द्या. आणि खरोखर खूप छान कार्य चालतं. मी मागच्या वेळेस आलो सर्व तिथले जे पदाधिकारी आहेत खूप प्रेमळ माणसं आहे आणि सर्व एक दिलाने एक दिवाने काम करतात. आणि 29 वर्ष गेली सलग एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरी भागात उत्सव करणं खरोखर आहे. म्हणजे यांचं सर्वांचं करावं तेवढं कौतुक आहे. त्यांनी बोलण्यासाठी मला संधी दिली. सर्वांचं मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आणि आपल्या